नमस्कार. एव्हरीथिंग मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे. तर 28 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आज दिवस 12वा आहे. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादुई व्यक्ती, तर या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत. पण त्याच्या आधी जसं आपल्याला जी प्रॅक्टिस आहे, रेग्युलर प्रॅक्टिस ती करायची आहे. जसे दिवस 11 झाले, तर त्या 11 दिवसांचा ज्या पण गोष्टी आपण चांगल्या गोष्टी आभार व्यक्त केले, त्या गोष्टी वाचून काढायच्या. त्याच्याबद्दल थँक्यू बोलून दिवसाची सुरुवात करायची, किंवा जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. सुरुवात दिवसाची केली तर अतिउत्तम. त्याच्यानंतर काय करायचं की ॲडिशनल 10 वाक्य लिहायचे. म्हणजे असे टोटल 120 वाक्य होतील तुमचे. आणि मग ते ॲडिशनल 10 वाक्य जे पण तुम्ही आभार व्यक्त कराल त्याच्याबद्दल पण तुम्ही थँक्यू बोलू शकता आणि आभार व्यक्त करू शकता. नंतर काय करायचं की अशा 3 व्यक्ती, जो आपला आजचा दिवस 12व्या दिवसाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे की चांगल्या म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये 3 अशा व्यक्ती निवडा तुम्ही. मग ती कोण पण असेल, तुमचे आई-वडील असेल, तुमची बहीण असेल, भाऊ असेल, तुमची बायको, तुमचा नवरा, कोण पण, म्हणजे तुमचे सर असतील, तुमचे मॅडम असतील, तुमचा बॉस असेल, अशा कुठल्या पण 3 व्यक्ती अशा निवडा की ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदललंय. खूप सारे म्हणजे बोलतात ना, जिनी आपल्या आयुष्यामध्ये एखादा जिनी असतो, आणि जो हुकूम मेरा आकार, म्हणजे आपल्याला कधी पण असा चमत्कार दाखवतो, आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे म्हणजे आपल्याला खूप वाईट वेळ असते आपल्यावर, किंवा खूप मदत असते, आणि आपल्याला जेणेकरून असं वाटत असतं आयुष्यामध्ये की खरंच यार आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललं आणि आपल्याला कोणतरी मदत केली पाहिजे, किंवा काहीतरी चमत्कार झाला पाहिजे. आणि अशा वेळी त्या व्यक्ती आपल्याला खूप मदत करतात, किंवा अचानक अशा काहीतरी गोष्टी घडतात आपल्यामध्ये, त्यामुळे आपलं आयुष्यच बदलून जातं. तर अशा 3 व्यक्ती निवडा, आणि मग त्या 3 व्यक्तींची नावं लिहून काढा. आणि मग काय करा की दिवसभरात जेव्हा पण तुम्हाला एकांत भेटेल, तेव्हा म्हणजे त्या व्यक्ती असा अज्युम करा की ते व्यक्ती, असं गृहीत धरा की ती व्यक्ती तुमच्या समोर बसली आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, म्हणजे सपोज व्यक्ती ए आहे, व्यक्ती बी आहे, व्यक्ती सी आहे, तर व्यक्ती ए असं समजा की ती तुमच्या समोर बसली आहे, आणि तुम्हाला सांगा असं मनातून, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय. आणि ते पहिले वाटल्यास तुम्हाला ते जमत नसेल तर ते पहिले लिहून काढा की ती व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात काय चेंजेस झाले, आणि त्या व्यक्तीला एक आभार व्यक्त करा, है ना. की तुमच्या सपोज एक्झाम्पल मी सांगतो की आमचे एक सर होते, त्यांच्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. तर मग मी असं लिहिल की सर, तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला. तुम्ही जे मला गोष्टी शिकवल्या त्याच्यानंतर मग माझ्या प्रोफेशनल गोष्टींमध्ये मला खूप फरक पडला. मी खूप साऱ्या गोष्टी आता प्रॉपरली सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे माझ्या सॅलरीमध्ये पण भरपूर वाढ झाली, किंवा माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ झाली, असं तुम्ही लिहू शकता. तर असं त्या व्यक्तीला मग ते लिहून काढा, आणि मग ते एकांतात बसा कुठेतरी, जिथे तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही. आणि मग त्या असं तुम्ही असं अज्युम करा की त्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय, आणि त्या व्यक्तीला ते सांगा मनापासून, आणि ते फील करा, आणि थँक्यू हे शब्द तुम्ही आभार व्यक्त करा. असं मग व्यक्ती बी बद्दल पण करा, आणि व्यक्ती सी बद्दल पण करा. आणि त्या 3 व्यक्तींचा जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दिवसभरात चिंतन करू शकता, आणि त्यांना आभार व्यक्त करू शकता. आणि नॉर्मल जी आपली प्रॅक्टिस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं दिवसभरात तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे, थँक्यू. तुम्ही आंघोळ करेपर्यंत ज्या पण गोष्टी तुम्हाला दिसत आहेत सकाळी उठल्या. आणि एक ॲडिशनल आता मी सांगतोय, जे मी आता प्रॅक्टिस करतो खूप दिवसापासून, की जसं उठल्या लगेच रँडमली 5-6 कुठल्या पण गोष्टी घ्या, आणि त्या गोष्टींबद्दल आभार माना लगेच. म्हणजे जसे डोळे उघडले ना की थँक्यू, जसं मी बोललेलो की आज मी जिवंत आहे, तर थँक्यू सो मच. थँक्यू म्हणजे मला पाणी प्यायला भेटतं आहे ना, पाणी, इलेक्ट्रिसिटी चालू आहे, तर थँक्यू इलेक्ट्रिसिटी. अशा काही पण बोलू शकता. रँडम 5 ते 6 गोष्टी तुम्ही घेऊ शकता डेली बोला. आणि रात्रीची जी प्रॅक्टिस आहे आपली रेग्युलर प्रॅक्टिस, की ज्याच्यामध्ये मॅजिकल रॉक हातामध्ये घ्यायचा आहे, आणि त्याला दिवसभरात जी चांगली गोष्ट झाली आहे ती सांगायची, आणि मग थँक्यू बोलून झोपी जायचं. चला मग करा नक्की ॲक्टिव्हिटी, आणि तुमचा फीडबॅक द्या. थँक्यू सो मच.